नमस्कार, ज्योती कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज बनवणार आहे घरच्या घरी सोप्या पद्धतीने अंडा डाळ कढी. ही रेसिपी खूप चविष्ट आणि हेल्दी आहे. अंड्याची लाल मसूर डाळची अशी कढी तुम्ही कधीच खाल्ली नसेल किंवा कदाचित अशी चविष्ट डाळ कधी खाल्ली नसेल. चला सुरू करूया आपण या रेसिपीला. एक कढई किंवा मोठं भांडं घ्या. त्यात बारीक चिरलेले कांदा एक पळी तेलामध्ये चांगला खरपूस सोनेरी रंगामध्ये भाजून घ्या व त्याच्यात 2 टोमॅटो बारीक चिरून घ्या आणि चांगलं मऊ होईपर्यंत चांगलं परतून घ्या. की त्याचा रंगही छान आणि थोडंसं मीठ टाका आधी, नंतर चवीपुरतं नंतर मीठ टाका. आणि ह्याच्यामध्ये बघा हे तिखट टाकलेले आणि ह्याच्यामध्ये एक घाटी मसाला टाकलेला आहे. त्याच्यामध्ये एक चमचा आणि तिखटनुसार आपण आपला साधा मसाला टाकू शकता, जसं तुम्हाला तिखट हवं असं. आणि सगळं परतून घ्यायचं आणि एक चमचा हळद टाकायची आहे. जर आम्हाला तिखट लागतं मी थोडंसं अर्धा चमचा अजून मीठ ह्याच्यामध्ये आलं मिरची थोडंसं नारळ असं थोडंसं वाटप केलेलं आहे भाजीशिवाने ते वाटून घ्यायचं. आणि हे सगळं तेलामध्ये चांगलं परतून घ्या. असं लाल बंद तव्याला चांगलं परतून घ्यायचं. एक होईपर्यंत सुद्धा परतून घ्यायचं 10 मिनटं. तेल असल्यामुळे तेलामध्ये ते काय करत नाही. चांगलं परतून घेतलं की आता सगळं तो मसाला सुटत चालेल. आपण ते घाललं आहे कांदा मिरची आलं लसूण खोबरं टोमॅटो मसाले सगळे भाजून घेतलेले सगळं. आता आपल्याला ह्याच्यात डाळ आपण घेतलेली आहे. तुम्हाला जेवढी डाळ पाहिजे तर आम्ही 1 वाटी डाळ घेतलेली ती भिजत ठेवलेली आहे. ही लाल मसूरची डाळ आहे ती भिजून त्या मसाल्यात टाकलं आहे आणि चांगलं परतून घेणार आहे त्याला आम्ही. आता त्या मसाल्यामध्ये पूर्ण घोटून घ्यायचं, एक करायचं मसाल्यात आणि ते आपल्याला शिजून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये जे वाटपामध्ये पाणी टाकलं होतं ना तेच वाटप पाणी घ्यायचं आणि आपल्याला लागेल तर ती डाळ शिजून घ्यायची. डाळ शिजेपर्यंत उकळी आल्यानंतर मग आपल्याला अंड्याचं प्रोसिजर करायचं. त्याच्यामध्ये आपल्याला उकळलेली अंडी पण घ्यायचे आणि कच्ची अंडी पण घ्यायची. आणि लक्षात ठेवा की दोन्ही प्रकार टाकायचे आपल्याला. आता ही डाळ शिजलेली आहे बघा, उकळी आलेली आहे. लाल मसूर डाळ लगेच शिजते. आता ही बघा ही अंडी कच्ची अंडी फोडून घेतलेली आहे. एक करून आम्ही टाकतो आहे. त्याच्यामध्ये टाकतो एक फोडून टाकायची अंडी. ती 4 एक अंडी घेतलेली आहे कच्ची आणि त्याच्यामध्ये फोडून टाकलं. आणि नंतर हे सगळं उकळी झाल्यानंतर जी उकडलेली अंडी आहे ती सोडून त्याच्यामध्ये कट मारायचं आणि ती अंडी ह्या डाळीमध्ये शिजवतात. ही बघा ही कच्ची अंडीचं जो शिजले त्याचे गरे बघा कसे दिसतात बघा. त्या डाळीमध्ये डाळ तोडलेली शिजलेली आहे आणि ही अंडीही घालून ही पण शिजलेली आहे. आता उकडलेली अंडी आपल्याला टाकायची. हे बघा आपल्याला एक उकडून कट मारलेलं मिळते कारण तो मसाला आहे त्या अंड्यामध्ये जाणार. आणि ही एक 5-6 अंडी जसं आपल्या घरामध्ये माणसं आहे त्या हिशोबाने आपण ही ग्रेव्ही करू शकते. ही कढी ही आपण भाताबरोबर आणि भाकरीबरोबर खूप छान लागते. त्याच्यामुळे खूप छान होते करायला. ही चांगली उकळून घ्यायची. जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आणखीन अशाच रेसिपी बघण्यासाठी तुम्ही चांगले परतून घ्यावे लागतात. खालवर केलेले हंडी शिजलेली आहे. आता चांगली उकळी आली. आता बघा रंग कसा मसाल्याचा रंग कसा आला बघा, सुंदर लाल मसाला पिवळा. त्याच्यावर आपण कोथिंबीर घातली आणखी सुंदर, पण माझ्याकडे कोथिंबीर संपल्याने मी फक्त हे केलं. ही आता अंडी शिजलेली आहे. आता ही आपण भाताबरोबर खायची आहे. ऑलरेडी झालेली आहे बघा. हे भात भाकरीबरोबर सुंदर वाटतं. की तुम्हाला रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पुढल्या भागात कुठली रेसिपी बघायची आहे हे कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.